या जागेचं पावित्र्य राखलं आहे याचा मला ऐकून खूप आनंद वाटला. मला खूप आनंद वाटला की या जागेचा या गावातले तरुण, या गावातले लेकरं शिक्षणासाठी वापर करतात. ज्यांनी कुणी बांधून दिला असेल त्यांना आपल्याकडून धन्यवाद. आमदार खंडातून आला असेल, खासदार खंडातून आला असेल, झडपी मधून आला असेल, पंचायत समितीमधून आला असेल, तुम्ही शहाण्या लोकांनी या वास्तूचा चांगला वापर केला आहे की फुल उमलायला माळ राणी गड्या, अत्तराचे झरे जागले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर पुन्हा मूक होणार नाही कधी. काय म्हणाल? अरे घर पुन्हा मूक मूक मुक मुक घर पुन्हा मुक होणार नाही. चार माणसं, माय बी बापाला बोलना, बाप बी माईला बोलना, पोरगी माईला बोलना, पोरगी बापाला बोलना, कुणीच कुणाला बोलना. एका खोलीत एका घरात राहणारे चार माणसं कुणीच कुणाला बोलणार. या त्या परिस्थिती कुणाचं थोबड पडल्यावर बोलणं बोला भांडा. आबोल्यापेक्षा भांडण परवडलं. एकमेकाची गच्ची धरलेली परवडली. मुकी कशासाठी राहतात? फुगून एकूण एकावर कशासाठी राहतात? घर पुन्हा मूक होणार नाही कधी, मी तुला तू मला भांडले पाहिजे. बेशक तुमच्या माझ्यात भांडण झालंच पाहिजे. भांडण हा विसंवाद असतो, त्याला संवादाकडे आपल्याला नेता येते. कुणाला तरी कुठली तरी गोष्ट आवडलेली नसते म्हणून भांडण होतं. तेव्हा तो न आवडलेला मुद्दा बाजूला केला की पुन्हा आवडत आहे. भांडण झालेले नवरा बायको काय आयुष्यभर बोलतच नाहीत काही तुझ्या काळात. आता 5 दिवस पोरगी गेली माहेरात, पुन्हा आल्यावर कसा गोडवा येतात हे सांगायची गोष्ट आहे का? 4-5 दिवस भांडून गेली, मायबापाच्या घरी राहिली, पुन्हा आल्यावर पुन्हा भांडती का? तिला समजावून सांगायचे कोणीतरी असं नसतं मा, तसं नसतं मा, असं असतं मा, तसं नसतं. तिच्या डोसक्यात उजेड पाडतीत ना हा लोक. पोरालाही सांगते दलिंद्र असं नसतंय, तसं नसतं, हे असं नसतंय, तसं नसतंय. त्याच्याही डोसक्यात उजेड पडत आहे कधी? भांडण केल्यावर. भांडण करा. त्याच्याशिवाय मिटवायला बाकीचं आपल्या घरात येईल का? शेजारी येते आपल्या घरात भांडण झाल्यामुळे आपल्याला समजावं भांडण नका रे. पाहुणे राहून येते तर आपल्याला सांगा भांडण नका रे. निमित्त भांडणाच्या निमित्ताने एवढे लोक आलेले घरात कधीच आले नसते. भांडा भांडे म्हणजे भांड्याला भांडे लागलं पाहिजे. ज्या घरात कधीच कुणी कुणाला भांडतच नाही, एक तर त्या घरात हुकुमशहा असला पाहिजे. बाकी सगळे मुख्यच. तोच मुख्य, बाकी मुख्य. त्यानंच सांगितलेलं ऐकायचं, बाकी गप्पच. तिथं शिवचोर पण होता. लोकशाही मानणाऱ्या देशात असली हुकुमशाही कशी जमत? भांडण हा बिघडलेला संवाद असतो. बिघडलेला संवाद असतो, त्याला आपल्याला सुतासारखं सरळ करून सरळ रस्त्यावर आणता येतं. म्हणून लिहिलं नाही की घर पुन्हा मूक होणार नाही कधी, मी तुला तू मला भांडले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. शेवटचा शेर या गझलेचा. मी माझ्या खाजगी आयुष्यात हे जगतो. बघा, तुम्हाला जगता आलं तर आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जगता आलं तर फार आनंदाची गोष्ट आहे. मी माझ्या वैयक्तिक खाजगी आयुष्यात आता जे 2 ओळी सांगणार आहेत ते माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे. मी ते जगतो. केवळ त्या 2 ओळीमुळं गेल्या 7 वर्षापासून नांदेड विद्यापीठाचे BA चे पोरं ही गझल शिकतात. त्या 2 ओळीसाठी फक्त. काय लिहिलं मी? लोक येतील धावून शब्दारी. तुम्ही शब्द टाकला, लोक आले. चमत्कार झाला. लोक पत्रिका छापते, बोलवीत येत नाही. लोक फोन करते, बोलवीत येत नाही. हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा बाहेर.
100 बायाला सांगतात 10 बाया आल्या, 90 बाया का आल्या नाहीत? विचारावं लागेल स्वतःच्या मनाला. Why 90 women have not come? 90 बाया का नाही आल्या? हळदी कुकाच्या कार्यक्रमाला ठेवून 100 बाया बोलविल्या, 100च्या 100 आल्या. काही तर कारण असलं पाहिजे. 100 बाया बोलविल्या, 90 आल्या. 10 आल्या नाहीत, काही तर कारण असलं पाहिजे. 100 बाया बोलविल्या, 10च आल्या. 90 आल्या नाहीत, काही तर कारण असलं पाहिजे. मी लिहिलं, अरे लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. तुम्ही 100 बाया बोलविल्या, 100 आल्या. कारण लोक येतील धावून शब्दावरी. पैसे दिले लोक आले नाही, शब्द टाकला लोक आले. समजून घ्यायचं, समजून घ्यायचं. तुम्ही बोलवलं लोक आले, समजून घ्यायचं. पत्रिकेवर एवढे नाव छापले, एवढे लोक आले, समजून घ्यायचं. लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. ज्या घरात कायम पाहुण्यांची वर्दळ असते, हे काय सांगायची गरज आहे का? त्या घरातल्या लोकांचं वागणं चांगलं आहे म्हणून ते येते, तर नसल्यावर कशाला येते मरायला? पाहुणे रावळे घरात आले, तांब्यावर पाणी दिलं नाही, कशाला येईल मरायला पुन्हा? पाहुणे रावळे दारात आले, शिस्कारले, कशाला येईल पुन्हा? घरातल्या लोकांची वागणूक बघून पाहुणे रावळे यायचं का नाही ठरवत असतात. मी म्हणालो, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. जळमटांना आज आजीनं घरात पावकिलो सोनं घेऊन ठेवलेलं आहे, ते जाळून टाका असं आपलं म्हणणं नाही. जुनं आहे, पिढ्या भिताळात पुरून ठुलत, घर पडलं, भिताळ काढायला गेले, डबा सापडला, असं नाही ना. जाळून कसा टाका? सोन्याचा डबा आहे, गोल्ड. सोन्याचा डबा कोण जाळून टाकतील? तर याला कळायला असून कशात ना काय, याला कळायला सोन्याचा डबा जाळून टाकू नये, मधलं सोनं जाळून टाकू नये, कळालं. जुन्या काळातल्या कागदाच्या नोटा शिवाजी महाराजांच्या काळात नव्हत्याच समजा, अशी कल्पना करू की त्या काळात कागदाच्या नोटा होत्या, त्या तुम्हाला डब्यात सापडल्या. आता काय करावं त्याच? त्या का चालणार आहे का? गावात काढा, आमच्या गावात घरात सापडल्या या नोटा. आमचा कसा मग शिवाजी महाराजांशी संबंध होता? फुटकीत बसा इतिहास. सापडला डबा, इतिहासाचा असं तुम्हाला शोधत बसता येऊ शकेल.